हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. ही अपडेट आहे MMRDA द्वारा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसाठी डिफरंट पोस्टसाठी आपल्याकडे जी नोटिफिकेशन आहे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठीचा जो डिटेल सिलेबस आहे तो अजूनही आउट करण्यात आलेला नव्हता. पण ज्या प्रकारे आपल्याकडे प्रिव्हियसली एक्झाम झालेल्या त्यानुसार आपण सिलेबस तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आला होता कोर इलेक्ट्रिकल टॉपिकचा. याच प्रकारे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 आणि कनिष्ठ अभियंता विद्युत, ठीक आहे, आणि JEE जो सिलेबस होता, टेक्निकलचा सिलेबस आहे, तो आता ऑफिशियली वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि आता हा ऑफिशियल वेबसाईटचा जो सिलेबस आहे हा तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करायला लागणार आहे. आणि तुम्हाला जाणून घ्यायचे की कुठले कुठले नवीन टॉपिक्स जे आहेत हे तुम्हाला ॲडिशनली करायचे आहेत. याआधी तर मी तुम्हाला सांगितलेलेच होते की काही इलेक्ट्रिकल टॉपिक्स तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहे, पण आता हे जे नवीन टॉपिक्स आहेत याचीसुद्धा तुम्हाला तयारी करावी लागेल. कारण की परीक्षा जी आहे हे मॅक्सिमम जर आता आपण कन्सिडर करून चालतो आहे, आपल्याकडे सिलेबस आलेला आहे, तर मॅक्सिमम आपल्याकडे मिडमध्ये किंवा आपल्याकडे मे एंडमध्ये आपल्याला एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात येऊ शकते. याच प्रॉबेबल डेट्सनी जर तुम्ही तयारी केली तर तुमच्याकडे एक प्रॉपर 1 मंथचा किंवा 1.5 मंथचा मॅक्सिमम टाईम आहे आणि तुम्ही त्यामध्ये त्या स्पेसमध्ये प्रिपरेशन करून तुमची एक्झामिनेशन क्लिअर करू शकता. जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, सो दॅट जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट जे आहे हे पाहावयास मिळेल. ठीक आहे, याची जी अपडेटेड प्लेलिस्ट आहे आणि याचा जो अपडेटेड सिलेबस आहे, बेसिकली नॉन टेकचा जो सिलेबस आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हा सेमच राहील. बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आलेलं आहे की वेबसाईटला तर टेक्निकलचा सिलेबस अपडेट झालेला आहे, कारण की ज्या प्रकारे आपल्याकडे 60-40चा रेशो आहे, 60 फॉर नॉन टेक्निकल अँड 40 फॉर टेक्निकल. तर जो टेक्निकलचा सिलेबस आहे त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जो 60 क्वेश्चनचा जो नॉन टेक्निकलचा सिलेबस होता हा तुम्हाला मी ऑलरेडी ॲज इट इज तुम्हाला फॉलो करायला लावेल, कारण की मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीमध्ये जेनेरिक टॉपिक्स हे आपल्याला पाहावयास मिळतात. याचीसुद्धा मी PDF बरेच विद्यार्थ्यांना दिलेली. जर ही तुम्हाला PDF नसेल मिळाली तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून सुद्धा याची PDF घेऊ शकता. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आता टेक्निकलमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि कशा प्रकारचे एक्झॅक्ट पॅटर्न येतो याबद्दलचा मी सेशनसुद्धा ऑलरेडी अपलोड केला होता. आणि सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचे प्रश्न जे आहेत हे परीक्षेमध्ये पाहावयास मिळतात हे सुद्धा कॅपिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला मी घेतलं होतं. जर हे सेशन नसेल पाहिले तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची व्हिडिओची लिंक मिळून जाईल, हे नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता. सोबतच आपल्या दोन्ही ॲप्लिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा, जिथे तुम्हाला PYQचा एक नवीन फोल्डरसुद्धा आजकाल पाहावयास मिळेल, जिथे तुम्हाला सगळ्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन जे आता तो फोल्डर जो अपडेट होतो आहे त्यामध्ये मल्टिपल एक्झामिनेशन जे फ्री PDF जे असतात ना, आन्सर कीज, हे आपल्याला PYQच्या फोल्डरमध्ये फ्री ऑफ कॉस्ट पाहावयास मिळेल. ठीक आहे, जर तुम्हाला यामध्ये कुठला पेपर ॲड करायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तो तुमचा पेपरसुद्धा ॲड करून घेऊ शकता. ठीक आहे, सोबतच तुम्हाला डेली क्विजेस आणि फ्री क्विजेससुद्धा दोन्ही ॲप्लिकेशनला, टेक आणि नॉन टेकच्या ॲप्लिकेशनला पाहावयास मिळेल. हा आहे आपला MMRDAचा एक्झामिनेशन पॅटर्न. ठीक आहे, मी यामध्ये म्हटलेलं आहे की 60 क्वेश्चन म्हणजे 20 मराठीसाठी, 20 इंग्लिशसाठी, 10 GKसाठी आणि 10 बौद्धिक चाचणी, ज्यामध्ये इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीमध्ये रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड दोन्ही सेक्शन येतात. अशी कम्प्लिटली 60 क्वेश्चन आपल्याला नॉन टेक्निकलला विचारण्यात जाणार आहेत आणि 40 क्वेश्चन जे आहेत ते आपल्याकडे जे आहे टेक्निकलला विचारलं जाईल. ठीक आहे, टेक्निकलला फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच येणार आहे, म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, हालाकी खरं तर जो GK आहे तो मराठी इंग्लिश दोन्ही बायलिंग्वेल राहतील आणि ॲप्टिट्यूड आणि इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा मराठी इंग्लिश राहील. इंग्लिश ऑब्व्हियसली गोष्ट आहे, इंग्लिशमध्येच राहील आणि मराठी आहे हा मराठीमध्येच राहणार आहे. ठीक आहे, यामध्ये हा एक्झामिनेशन पॅटर्न 120 मिनिट्समध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागेल. ठीक आहे, आणि यामध्ये जो एक्झामिनेशनचा टेक्निकलचा सिलेबस आहे हा आता आपल्याकडे ऑफिशियली प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एक तुम्हाला सांगतो, जर मराठीची तुम्ही फ्री ई-बुक स्टडी मटेरियलमधून आतापर्यंत रीड नसेल केलं तर हे 5 सेट मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर तुम्हाला कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला स्टडी मटेरियल जायचं, तिथे मराठीचं फोल्डर मिळेल, तिथे तुम्ही हे ई-बुक्स विथ सोल्युशन रीड आउट करू शकता. ठीक आहे, हा एक्झामिनेशन पॅटर्न होता ज्यामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन जे आहेत हे टेक्निकलचे विचारण्यात येईल, विद्युत विषयक व पदवी दर्जाचे प्रश्न. ठीक आहे, म्हणजे डिग्री बेसिस तुम्हाला प्रश्न राहतील. हा तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता. क्लिअर आहे. आता बघा, यामध्ये जो MMRDAचा इलेक्ट्रिकल सिलेबस आहे, याचा ऑफिशियल सिलेबसवरती इथे तुम्ही जर पाहू शकत असाल तर सिलेबस असिस्टंट ग्रेड 2 ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ह्याची ऑफिशियली वेबसाईटवरती ही PDF जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आली ना. फक्त सिंगल पेजचं त्यांनी डॉक्युमेंट दिलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे सगळे टॉपिक्स आहे, मी तुम्हाला परत ते डिस्ट्रीब्युटेड करून दाखवते. बघा, जनरल नॉलेज, एनर्जी सिनॅरिओ, इलेक्ट्रिक सर्किट, मशीन्स, पॉवर सिस्टम अँड पॉवर कंडिशनिंग, इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स, LT डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, फॅन्स अँड ब्लोअर, पंप अँड पंपिंग सिस्टीम, लाइटिंग सिस्टीम, लिफ्ट, पॉवर बॅकअप, करंट अफेअर्स, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, स्विच गेन अँड प्रोडक्शन, मेजरमेंट अँड मेजरिंग इंस्ट्रुमेंट्स, AC फंडामेंटल्स, लाइटिंग अँड इल्युमिनेशन, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, ट्रान्सफॉर्मर अँड प्रोटेक्शन. ठीक आहे, त्यानंतर रिन्युएबल एनर्जी, मॅग्नेटिक सर्किट्स, HVAC, MRTP ॲक्ट हे आजच्या तारखेला 13/4/2026ला जे बेसिकली
कालही अपडेट आली असेल खरं तर आज वेबसाईटला तुम्हाला पाहावयास मिळतं ते. ठीक आहे, तर हा सिलेबस जो आहे ऑफिशियली MMRDने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यांच्या टेक्निकलच्या सेक्शनसाठी. आता बघा MRTP ॲक्ट म्हणजे काय असतो, मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट याला आपण म्हणतो 1969चा. ओके, तर हा सुद्धा ॲक्ट जो आहे याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता जो तुम्हाला मी ऑलरेडी सिलेबस दिला होता, ठीक आहे, तो आणि यामध्ये काय डिफरन्स आहे तर मी तुम्हाला डिफरन्स क्लिअरली समजून सांगतो. जो तुमचा कोअर टॉपिक आहे तो तुम्हाला करायचा होताच, पण आता आपल्या ज्या कोर्समध्ये जो ॲडिशनल टॉपिक्स तुम्हाला ॲड कराव्यास मिळेल, ठीक आहे, ॲड करून मिळेल ते म्हणजेच कुठले बघा, GK आपल्याला करायचं आहे, त्याच्याबद्दल मी सांगेल. GK आणि करंट अफेअर्स कुठून करायचे त्याबद्दल तर मी सांगेलच. आता तुम्हाला एनर्जी सिनॅरिओ ॲड करावं लागेल, एक्स्ट्रा प्रिपेअर करावं लागेल. ठीक आहे, LT डिस्ट्रिब्युशन सिस्टीम हा आपल्याला डिस्ट्रिब्युशन सिस्टीममध्येच कव्हर अप होतो. फॅन्स अँड ब्लोअर हा तुम्हाला टॉपिक ॲडिशनल करायचा आहे. पंप अँड पंपिंग सिस्टीम हा तुम्हाला ॲडिशनल करायचा आहे. लिफ्ट हा टॉपिक ॲडिशनली करावं लागेल. HVAC सिस्टीम हा तुम्हाला ॲडिशनली प्रिपेअर करावं लागेल. ठीक आहे, बाकी जर तुम्ही पाहतो म्हटलं तर इलेक्ट्रिक सर्किट, मशीन्स, पॉवर सिस्टीम अँड पॉवर कंडिशनिंग ऑलरेडी आपलं झालेलं आहे. इलेक्ट्रिकल मेजरमेंट झालेलं आहे. डिस्ट्रिब्युशन सिस्टीम झालेलं आहे. लायटिंग सिस्टीम ज्यामध्ये आपण इल्युमिनेशनसुद्धा म्हणतो. ठीक आहे, ओके, लायटिंग सिस्टीम आणि बघा लायटिंग अँड इल्युमिनेशन, लायटिंग सिस्टीम हे दोन्ही इन्कॉर्पोरेटेड असतात, एकाच कंबाईंड टॉपिकमध्ये आपण कव्हर अप केलेलं आहे. ठीक आहे, पॉवर बॅकअप, आता पॉवर बॅकअपसुद्धा तुम्हाला एक ॲडिशनल टॉपिक राहील. पॉवर बॅकअपमध्ये तुम्हाला UPS सिस्टीमवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येतील किंवा आपण त्याला म्हणू शकतो आपण इन्व्हर्टर. ठीक आहे, पॉवर बॅकअपमध्ये आपल्याकडे मल्टिपल सोर्सेस ऑफ पॉवरचे सुद्धा राहतात, ते सुद्धा ज्यामध्ये इन्कॉर्पोरेट होतील. ओके, त्यानंतर आपल्याकडे बेसिक कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपल्याकडे टॉपिक झालेलं आहे. ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन वी हॅव ऑलरेडी कवर्ड. स्विचग्राउंड प्रोटेक्शन सुद्धा कव्हर झालेलं आहे. मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट हा सुद्धा एक टॉपिक याच्यामध्ये झालेला आहे. बघा इथे सुद्धा म्हटलेलं आहे इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, हा कॉमन टॉपिक इथे झालेला आहे. हे दोन टॉपिक. ओके, सोबतच हा लायटिंग अँड इल्युमिनेशन हा सुद्धा इथे सिमिलरचा टॉपिक आलेला आहे इथे. ओके, क्लिअर आहे. AC फंडामेंटल आपल्याला झालेलं आहे ऑलरेडी. बेसिक इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे ऑलरेडी मी. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर अँड प्रोटेक्शन. ठीक आहे, स्विचग्राउंड प्रोटेक्शनमध्येच हा सुद्धा टॉपिक इन्कॉर्पोरेट होतो. हा ट्रान्सफॉर्मर हा मशीन्समध्ये येतो. ओके, रिन्युएबल एनर्जी. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याकडे विंड सोलारचं जे इंटिग्रेशन आहे आजकाल ह्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्यात येतील. ठीक आहे, हा सुद्धा टॉपिक झालेला आहे. मॅग्नेटिक सर्किटसुद्धा आपल्याकडे ॲडिशनल झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला HVAC टॉपिक हा ॲडिशनली याच्यामध्ये करावं लागेल आणि MRTP ज्याला आपण म्हणतो मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट. ठीक आहे, तर हा सुद्धा तुम्हाला ॲडिशनल टॉपिक करावं लागेल. आता लक्षात आलं की तुम्हाला आता फक्त एनर्जी सिनॅरिओ, फॅन्स अँड ब्लोअर, पंप अँड पंपिंग सिस्टीम, लिफ्ट, पॉवर बॅकअप, HVAC आणि MRTP ॲक्ट हा तुम्हाला ॲडिशनली करावं लागेल. आता राहिली गोष्ट आपल्या करंट अफेअर्स आणि GKसाठी. तर करंट अफेअर्ससाठी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सोल्युशन देतो आहे, बँकिंग सोडून. ठीक आहे, लक्षात ठेवा याच्यामधलं फक्त बँकिंग सोडून बाकी नॅशनल इंटरनॅशनल न्यूज. ठीक आहे, ह्या झाल्यात. अपॉइंटमेंट, बेसिक अवॉर्ड, डिफेन्स, सायन्स, स्पोर्ट्स, बुक्स अँड ऑथर, डेज अँड थीमचे आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह मंथली फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबला हे सेशन आपण प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही रिकमेंड करा. जर समजा मेमध्ये एक्झाम होत असेल ना तर कमीत कमी ॲटलिस्ट हा जानेवारीपासून तरी पाहणं सुरू करा किंवा मार्च आणि मार्च जे करंट अफेअर्सचे सेशन्स आहेत ना हे ॲटलिस्ट पाहायला सुरुवात करा. हे 1 तासाचे सेशन राहत नाही, हे 3 ते 4 तासांचे सेशन्स राहतात. ठीक आहे, तर म्हणून तुम्हाला थोडा वेळ लागेल प्रिपेअर करायला. त्यातलं जर बँकिंग सोडलं तर बाकी सगळे GK आणि करंट अफेअर्स याच्यामध्ये प्रिपेअर होतो. आता स्टॅटिक GKमध्ये काय होतं, जनरल नॉलेजचा जो सेक्शन असतो आजकाल, ठीक आहे, हा तो स्टॅटिक GKमध्ये. तर स्टॅटिक GKमध्ये जनरली काय विचारलं जातात, जे करंट अफेअर्स ओरिएंटेड न्यूज असतात ना, समजा कुठला एक PM जे आहेत आपल्याकडे व्हिजिट करतात आहे की आपण बेसिकली PM मोदी जर कुठे व्हिजिट करतात आहे तर त्या कंट्रीचा PM प्रेसिडेंट कोण आहे, त्यातली करन्सी कुठली आहे किंवा आता रिसेंटली कुठले जे GI टॅग्स वगैरे असतात, तर हे स्टॅटिकसुद्धा आपण आजकाल याच्यामध्ये करंट अफेअर्सच्या सेशनमध्येच कव्हर अप करतोय, म्हणून तुमचं कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिपरेशन होईल. एक सिंगल मार्क हा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. बघा रिसेंटली आमच्याकडे मेडामध्ये बरेच सगळे सिलेक्शन झालेले आहे. विद्यार्थ्यांना माहिती आहे जे 0.1 0.25नी वेटिंगमध्ये निघालेले आहेत त्यांनाही सुद्धा सांगतोय की जे सिरियस ॲस्पिरंट आहे त्यांनी प्रॉपरली स्ट्रक्चर्ड वेमध्ये ज्या गोष्टी सांगतोय त्या तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो करायचे. ठीक आहे, तर करंट अफेअर्सचं तुम्हाला जो सोल्युशन आहे तुम्हाला इथून पाहावयास मिळेल. हे तुमचे सगळे टॉपिक्स प्रिपेअर होतील. ओके, तर आलं लक्षात. हे जे तुम्हाला बोल्ड केलेले, हायलाईट केलेले काही टॉपिक्स आहेत ना, जसं की पॉवर बॅकअप हा सुद्धा बोल्ड करतोय मी. ठीक आहे, हा सुद्धा तुम्हाला टॉपिक ॲडिशनली करावं लागेल सो दॅट तुम्हाला हे जे टॉपिक्स आहेत, ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आता असं नाही झालेलं आहे की आपण तयारी वेगळी केली आणि आपल्याकडे विचारण्यात काही वेगळं येते. हे सगळे कोर्सचे टॉपिक्स आहे हे तर झालेले आहेत. फक्त 5 ते 6 टॉपिक जे आहेत हे आपल्याला ॲडिशनली करावं लागेल, इन्क्लुडिंग दिस MRTP ॲक्ट. आणि फंडामेंटल क्वेश्चन असतील. सिंगल जरी क्वेश्चन आपल्याकडे 40 क्वेश्चनचा रेंज असला तरी त्याच्यामध्ये आपल्याकडे मल्टिपल डायव्हर्सिफाईड टॉपिक आपल्याला विचारण्यात येतील. ओके, क्लिअर आहे. करंट अफेअर्स मी तुम्हाला सेशनची जी लिंक्स आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि ह्या कॅपिटूटच्या यूट्यूब चॅनलवरती आपण हे सेशन देतो आहे. ठीक आहे, आता हा टेक्निकलचा आणि नॉन टेक्निकलचे कोर्सेस अवेलेबल आहे आपल्याकडे. नॉन टेक्निकल हा कम्प्लिटली 60 क्वेश्चनचा जो आपल्याकडे कोर्स आहे
हा कॅपिलोटच्या ॲप्लिकेशनला आहे. ऑल कोर्समध्ये व्हिजिट केलं तर महाराष्ट्र स्टेटच्या कॅटेगरीमध्ये हा तुम्हाला कोर्स मिळेल, ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी कम्प्लिटली त्यामध्ये कव्हर अप होईल. त्यानंतर येतं आपल्याकडे नेक्स्ट MMRDचा, त्यामध्ये कंप्लीट हा नॉन टेक्निकल जो टेक्निकल आहे, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 आणि कनिष्ठ अभियंता विद्युत, ह्याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह आपला टेक्निकलचे जे कोर टॉपिक्स आहेत, ठीक आहे, जे मी 5 टॉपिक सोडून हे सगळे टॉपिक्स याच्यामध्ये ऑलरेडी कव्हर केलेले आहे. आता याच्यामध्ये जे ॲडिशनल टॉपिक्स आहेत ना, ठीक आहे, हे टॉपिक ॲड होतील आजच्या आज. हे सगळे टॉपिक्स आपल्याकडे रेडी अवेलेबल आहे. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट की याचे सेशन्स एक्सपेक्टेड राहतील म्हणून. फक्त आपल्याकडे जो ॲडिशनल टॉपिक राहील तो आहे म्हणजे MRTP ॲक्ट आणि लिफ्ट, हे 2च टॉपिक आपल्याकडे राहिलेले आहेत. बाकी पॉवर बॅकअप, फॅन्स अँड ब्लोअर, हे सगळे ज्या ॲस्पिरंट्सने याला एनरोल केलेले आहे त्या सगळ्या ॲस्पिरंटला याचा ॲक्सेस जो आहे आजच्या आज मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. ओके, तर हा सुद्धा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. दोन्ही टेक नॉन टेक सेक्शन प्रॉपरली तुम्हाला करायचे आहे. लक्षात, जर तुम्हाला डेडिकेटेड सिंगल इंडिव्हिज्युअल कोर्सेस हवे असतील तर मराठीचा असो किंवा जनरल इंग्लिश असो किंवा रिझनिंग किंवा आपण ज्याला आपण म्हणतो मल्टिपल, आपल्याकडे इंटेलेक्चुअल लॅबोरेटरी आणि GKचे कोर्सेस असतात, ते सुद्धा कॅपिलोट्सला अवेलेबल असतात. डेली आपल्याकडे कॉन्ट्स आणि रिझनिंगचे प्रॅक्टिस क्वेश्चनसाठी तुम्हाला कॅपिलोट्सला फॉलो करून त्याला सॉल्व्ह करायचं आहे. इंग्लिशसुद्धा आपण डेली वोकॅब देत असतो, ठीक आहे, जे की तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. मराठीचे ईबुकसुद्धा तुम्ही वाचत चला, आपल्या कॅपिलोटच्या ॲप्लिकेशनला फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहे. हे सगळे ॲक्सेस करायला नक्कीच तुम्ही आपल्या दोन्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. ज्यांच्याकडे iPhone आहे, iOS डिव्हाइसेस, त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती व्हॉट्सॲप करा, ठीक आहे. एक इम्पॉर्टंट सिम्बॉलची PDF सुद्धा मी तुमच्यासाठी तयार केलेली आहे. जर ही सुद्धा तुम्हाला हवी असेल तर ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, आपल्या चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिलोट्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, सुद्धा तुम्हाला टाइम अपडेट पाहावयास मिळेल. रिसेंट सेशन पाहण्यासाठी तुम्ही क्लिक करून त्या सेशनला सुद्धा बघू शकता. टेलिग्रामची लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सोबत जेही व्हिडिओज मी तुम्हाला सांगितले त्याची सगळ्यांची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सो गाईज, भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट अँड हॅव अ नाईस डे. या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत आणि तुमच्या ग्रुप्सपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अपडेटेड सिलेबससाठी आम्हाला नंबर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप मात्र नक्कीच करा. सो गाईज, भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.